कारंजा येथील महेश भवन येथे नोव्हेंबर 15 शुक्रवार रोजी सायंकाळी 7 वाजता विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे मतदान रूपी अस्त्र वापरून राष्ट्र बळकट करण्यासाठी मतदानाची जनजागृती या विषयावर जाहीर व्याख्यान हिंदू योद्धा श्री सुरेशजी चव्हाण हे प्रामुख्याने प्रधान संपादक सुदर्शन न्यूजचे पत्रकार व संपादक असून कारंजा मानोरा मतदारसंघातील जनतेला मतदान जागृती करण्याकरिता 100% मतदान करून राष्ट्रहिताच्या मतदान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम भारत मातेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले। तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने हिंदू योद्धा श्री सुरेशजी चव्हाण व कारंजा येथील शिवाय मठचे शिवेंद्राचार्य महाराज या मान्यवरांचे स्वागत। विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश कडेल, पांजरापोळ संस्थेचे आशिषजी तांबोळकर, माजी नगराध्यक्ष विजय बगळे, हितेश चौकशी, सौ एकता गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। यामध्ये हिंदू धर्मावर होणारे अन्याय तसेच हिंदूंवर व अत्याचाराविरुद्ध तसेच न्यायालयीन प्रकरणे सत्तेउजेड आणण्याकरिता तसेच हिंदू युवा बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारकडे वाढवण्याकरिता हिंदू रोजगार मेळाव्याचे आयोजन 9 डिसेंबर रोजी महेश भवन मध्ये आयोजित कार्यक्रमाला हजारो हिंदू नवयुवक बेरोजगार युवकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन देत हिंदू योद्धा श्री सुरेश चव्हाण यांनी आपल्या जनजागृती संदर्भात लोकांचे मन जिंकले। मतदान करताना कोणत्याही पैशाच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या लालची पोटी प्रलोभाला बळी पडू नका। बटेंगे तो कटोगे और हिंदू की संख्या कम होंगे तो मिटेंगे। याकरिता सर्वांनी 100% मतदान करावे। भारत देशावर येणारे संकट टळतील याची दक्षता घ्यावी। येणाऱ्या नोव्हेंबर 20 रोजी सकाळी 6 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत हिंदू जनसंघटनेने जागृत राहून या मोहिमेला राबवावी अशी शपथ घेतली आहे। या संदर्भात सर्व कारंजा मतदारसंघातील सर्व जनतेला आवाहन करण्यात आले। या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात महिला पुरुषाची गर्दी पाहायला मिळाली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री हेमंत फुलाडी सर यांनी केले। पाहूया या संदर्भात श्री सुरेश चव्हाण यांच्या भाषणाचे काही टिपलेल्या दृश्य पाहूया। कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा लाड। ऑपरेशन पर्यंत आता सर्च ऑपरेशन झालं, डिटेक्ट झाला, पहिलं काम काय करायचं, मतदार यादीतून त्याचं नाव काढायचं। आता अनेक जण म्हणतील, तिथे काही पत्रकार मित्र पण बसलेले, मतदार यादीतून नाव काढायचे दिवस तर गेले, तारीख गेली, बरोबर ना? परंतु ती भारतीय नागरिकाच्या साठी गेली। जर कुणी घुसखोर खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदान केंद्राच्या बूथ पर्यंत पोहोचला आणि ईव्हीएम पासून त्याचं बोट 1 सेंटीमीटर दूर आहे तरीही त्याला थांबवता येऊ शकतं, असा नियम आहे। मग तुमच्या या शहरामध्ये असणाऱ्या किंवा तुमच्या जिल्ह्यात असणाऱ्या लाखो आणि तुमच्या शहरात असणाऱ्या हजारो घुसखोरांपैकी काहीशे घुसखोरांना तुम्ही 20 तारखेला सकाळी थांबवू शकता का नाही? आणि त्यांना पकडल्याचे व्हिडिओ गेले तर पुढचे येतील का? या शहरात पकडले गेले तर शहरातल्या बाकीच्या शेजारच्या शहरातल्या बूथवर पोहोचतील का? बरेच लोकांना प्रश्न असतो की ते 7 वाजताच का मतदान करतात? चोराच्या मनात तुम्ही जागा होऊन पोहोचायच्या आत मतदान करून, म्हणून यावेळी तुम्ही किती वाजता पोहोचायचंय? 6 वाजता। आणि कोणाकडे पाहायचंय? घुसखोर कागद दाखवा। नाही, आपल्याकडे तर काय असा नियम नाही अमेरिका सारखा, तिथे अनेक राज्यात बनला होता, ठीक आहे ना? आधार कार्ड दाखवतील। आता तुम्ही आम्ही चालवलेल्या 2.5 वर्षाच्या आंदोलनाचं एक यश असं आहे, आपण भारत सरकारला सांगत होतो, मोदी सरकारला, हे आधार कार्डामध्ये खूप मोठा घोळ आहे, तुमच्या शहरात आहे का नाही? मग आपण मागणी केली आणि आता 6 महिन्यापासून आधार कार्डावर लिहून येतं का आधार कार्ड हे नागरिकता प्रमाणपत्र नाही, हे फक्त तुम्ही सुदर्शनला दिलेल्या साथीचा परिणाम आहे। बोलत राहतो, केल्याने होत आहे रे, आणि म्हणून फक्त आधार कार्ड नाही, विदेशी घुसखोर आहे, पोलिसांना रिपोर्ट करा। मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी बोललोय का मी हे सगळे एवढं मोठं आंदोलन चालू राहिलो, आम्हाला यावेळी एकही घुसखोर मतदान करणार नाही अशी व्यवस्था पाहिजे। आमचे स्वयंसेवक बूथवर उभे राहायला तयार आहे।
तुमच्यापैकी कारंजाच्या बूथवर कोण कोण उभं राहणार? पार्टीचे नेते म्हणून नाही, पोलिंग एजंट म्हणून नाही, हिंदूंचे पोलिंग एजंट म्हणून उभे राहणार. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. घुसखोर पकडवा, सुदर्शनला कळवा, व्हिडिओ बनवा, व्हायरल करा. आणि हे सकाळी किती वाजता करायचं? 6 पासून सुरू, मग जितक्या वाजेपर्यंत चालल. असं जर काही केलं तर होईल. मतदान यादीतून नाव डिलीट केल्यानंतर पुढची स्थिती आहे डिकोड. डिकोड तुम्ही करायचंय का? नाही, तुम्ही फक्त चिन्हित करायचंय, डिटेक्ट करायचंय. त्याच्यानंतर डिकोड करण्यासाठी या देशभरातल्या सगळ्या हिंदूंनी मिळून आंदोलन चालवायचं आणि देशात NRC कायदा आणायचा. तो कायदा आणण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून एक मिस कॉल करायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर काढा, खिशातला फोन काढा आणि त्याच्यावर एक नंबर डायल करा. इथं फक्त मिस कॉल द्यायचा आहे. इंग्लिश मध्ये आधी सांगतो, 9209 204 204. मराठीत सांगतो 9209 204 204. स्पीकर फोन वरून डायल करा. ज्यांना माझा आवाज येईल त्यांचा मिस कॉल पोहोचला. तुम्ही सगळे एकाच वेळी करू राहिले तरी पोहोचला का नाही? सगळं कारंजा केवळी करील तरी सुद्धा पोहोचल. इतका हायटेक सिस्टीम आपण लावलेली आहे. आता हा नंबर सेव्ह करून घ्यायचा. त्याच्यावर ट्रू कॉलर वर जिहाद्यांनी सुदर्शन न्यूज फ्रॉड लिहिलेलं आहे, बरोबर ना? हे कुणी केलं? पेड ट्रू कॉलर पेड घेतला आणि त्याच्यावर हे लिहिलं. तुम्ही निदान पेड नका घेऊ, पण त्याला जनता NRC नावाने सेव्ह करायचं. काय नावाने? जनता NRC. आणि हा नंबर लोकांना शेअर करायचा. अजून एक कॉल सेंटर नंबर पण आहे, तो तुम्हाला नंतर दिला जाईल. आता एक उपाय पुन्हा अजून एक सांगतो आणि मग आपण एक संकल्प घेऊ. पोलीसवाल्यांनी केलेलं पण काही बिघडणार नाही. सगळ्या ठिकाणी केलं पोलीसवाल्यांनी, जिथं जिथं भाषण त्यांनी ऐकलं. हात पुढे करा माझ्या मागं, एकदम जोराच्या आवाजात. आम्ही कारंजाचे हिंदू